तर नमस्कार मंडळी, कसं आहे माहिती आहे का, आज आपल्याला कलिंगडाची पेरणी करायची आणि आता पाणी चालू केले. तर आपल्याला चेक करायचं कोण नळीला पाणी पडायला आणि काही जागेवर नळ्या निष्ठ्याल्या. तर हे काय करायचं, जॉईनर लावायचे. ते जॉईनर पण मी घेतले सोबत आणि काही जागेवर जॉईनर निष्ठले तर काही जागे पाणी गळायले. तर मी चेक करते एकदा नळीला कुठे जॉईनर लावायचे. म्हणजे काय होतं, एकदा कलिंगड लावायच्या अगोदर पूर्ण चेक करावं लागते. म्हणजे आपल्या कलिंगडाचं बी लावलं ना त्याला पाणी पडतंय. तर मी पूर्ण नळ्या चेक करते. म्हणजे वांग्याला पण पाणी सुरू केले. साईडला वांग्याचा प्लॉट आहे आणि आता ह्या साईडला जिथं मंचिंग आथरलं का तिथं कलिंगड लावायचे. तिथं पण चेक म्हणजे तिथं पण चेक करायचे. वांग्याच्या प्लॉटला पण चेक करायचे कोणत्या नळीला पाणी पडायला, कोणत्या नळीला पाणी पडणं. आणि कलिंगडाला पण चेक करायचे. कलिंगडाच्या नळ्याला पण म्हणजे जिथे कलिंगड लावायचं का तिथे पण चेक करायचं आहे आपल्याला पाणी कुठे पडायला आणि कुठे नाही म्हणून. तिथे एका जागेवर नळी निष्ठली तर ती नळी बसवते आणि काय आहे माहिती आहे का, जॉईनर पण लावून देते. म्हणजे एवढं काय टेन्शन नाही, कारण की आता पाऊस पण सांगितलं आहे. पाऊस पण आहे सध्या थोडा थोडा. हे पाहायचे पाणी खूपच गळायले. मी काय करते, इथं कुठेतरी नळी निष्ठली वाटतं. हे पहा, कुठेतरी नळी निष्ठली आणि याला पाणी कमी पडायले. आणि एका जाग्यावर काय झालं माहिती आहे का, एका जाग्यावर नळ्या निष्ठल्या आणि या ड्रामपाशी हे इथं पाणी गळायलं. इथं खूपच पाणी गळायलं. इथे जॉईनर लावावं लागते. मी काय करते, एक म्हणजे अगोदर तिकडे चेक करते कुठे पाणी गळायला कुठे नाही आणि पुन्हा नंतर इथं हे करते. या इथे कुठेतरी नळीला पाणी येणे झाले. काय झालं माहिती आहे का, वांग्याच्या प्लॉटला ती नळी आपली म्हणजे जे कलिंगडाची नळी आहे का ती वांग्याच्या प्लॉटला लावलेली. तर मी चेक करते एकदा तिला पाणी येईल का. तर हे पाहिजे साईडला वांग्याचा प्लॉट आहे आणि काय करते, हे याला पाणी आहे सुरू. म्हणजे काय करायचं, ही नळी आहे का, ही नळी काढायची इथली आणि चेक करायची एकदा. तर बघते एकदा चेक करून म्हणजे पाणी येईल का. तर